सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा रामनामी वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी अभय गोरे, जबलपूर. हरिओम तत्सत. हरी आणि ओम हे जे दोन शब्द मी वापरले, त्या शब्दांवरती विनोबा भावेंनी अतिशय प्रेम केलं. हे दोन्ही शब्द विनोबा भावे आयुष्यभर जगले आणि आयुष्यभर त्या शब्दांसाठी खपले. त्यांचं म्हणणं असं की हरी म्हणजे सगुण आणि ओम म्हणजे निर्गुण. सगुण निर्गुण एक गोविंदुरे असं तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या जीवनामध्ये मांडलं. त्या तपशिलीत शिरण्याआधी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या वतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन आणि अनलॉक या अवधीमध्ये जो अतिशय सुंदर असा उपक्रम प्रारंभ केला, संतांची ओळख. अतिशय स्तुत्य, अतिशय अभिनव आणि अतिशय महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे. खरोखरच संतांची आज समाजाला गरज आहे. संतांच्या शिकवणीची नव्या पिढीलाही गरज आहे. अनेक मान्यवरांनी या 70 पुष्पांमध्ये आपली विचारपुष्प पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली. आणि मी सुद्धा आपलं एक छोटंसं पुष्प घेऊन आपल्यासमोर उभा आहे, जिवंत उभा आहे. लाईव्ह ज्याला आपण म्हणतो, ही फेसबुक लाईव्ह जी संकल्पना आहे, ही अतिशय सुंदर रीतीने आषाढी कार्तिकी वारी महामंडळ राबवत आहे. त्यांनी मला आज संधी दिली, त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. त्यांच्याबद्दल आपला साधुवाद प्रेषित करतो. जर संतांची गरज समाजाला का आहे? आज जर आपण नव्या पिढीचं, नव्या समाजाचं जीवनमान बघितलं, त्यांची जीवनपद्धती बघितली, तर ती जीवनपद्धती भोगवादाकडे जाताना आपल्याला दिसते. आणि जे शिक्षण आजचे तरुण घेत आहेत, आजची तरुण पिढी घेत आहेत, त्या शिक्षणाचा एकमेव उद्देश, तो मर्यादित असा उद्देश झालेला आहे, तो म्हणजे आर्थिक पॅकेज. आर्थिक पॅकेज संतसुद्धा म्हणतात की जीवनामध्ये जर आपल्याला उन्नती करायची असेल, प्रगती करायची असेल, तर काही हरकत नाही. धनसंपदा प्राप्त करायची असेल, त्याचीही काही हरकत नाही. पण हे सर्व प्राप्त करत असताना जर काही सांस्कृतिक मूल्यांचा, काही शाश्वत मूल्यांचा ऱ्हास होत असेल, त्याला जर धक्का बसत असेल, तर ते होता कामा नये. आणि ते जर होत असेल तर मग संतांचं मार्गदर्शन समाजासाठी आवश्यक असं ठरतं. संत काय सांगतात आपल्याला? संतांची शिकवण ही अशी अपरिहार्य रूपाची आहे. संत हे ईश्वराचे प्रतिनिधी आहेत. कसे प्रतिनिधी आहेत? आपण राजकारणामध्ये एक शब्द वापरतो, सांसद प्रतिनिधी. मग ह्या परमपिता ईश्वराने निर्माण केलेल्या ह्या चराचर सृष्टीमध्ये संत जे आहेत ते ईश्वराचे चालते बोलते प्रतिनिधी आहेत. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला, हा सुंदर असा नरदेह दिला. मग देवाला अपेक्षित कार्य आपण ह्या समाजात करतो आहे का? देवाला जे अभिप्रेत आहे त्या मार्गानं आपण चालतो आहे का? हे बघण्याचं दायित्वसुद्धा संतांचं आहे. आणि म्हणून संत प्रतिनिधींसोबत ते पर्यवेक्षक पण आहेत. संतांच्या माथ्यावर काही संत म्हणून असा शिक्का किंवा ठप्पा लागलेला नसतो. ते आपल्याप्रमाणे जेवतात, खातात, उठतात, बसतात,
प्रपंच करतात, व्यापार करतात, उद्योग करतात. पण हे करत असताना ते विरक्त असतात, अनासक्त असतात, निरपेक्ष असतात आणि समाधानी असतात, असूयारहित असतात. संतांचं जे एक व्यवच्छेदक लक्षण आहे ते म्हणजे समाधान. आणि संतांनी आपल्याला सर्वांना एक सोपी कला शिकवली, ती म्हणजे समाधानाची. पण ही कलासुद्धा आपल्याला अवगत होत नाही. आपण प्रापंचिक माणसं. समर्थ म्हणतात, ठेविले अनंते तैशेची राहावे, परिचित्ती असू द्यावे समाधान. पण आपल्या जीवनात समाधान आहे का? नाही. का नाही? कारण आपल्याजवळ जे आहे त्याचा आपण कधीच विचार करत नाही, आणि जे आपल्यापाशी नाही त्याचा आपण सतत विचार करतो. वी सेल्डम थिंक ऑफ व्हॉट वी हॅव, वी ऑलवेज थिंक ऑफ व्हॉट वी लेक. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असमाधान वृत्ती बळावते. आज आपल्याजवळ एक मोबाईल आहे, उद्या आपल्याला असं वाटतं की नवीन व्हर्जनचा मोबाईल घ्यावा. आपल्याजवळ आज कम्प्युटर आहे, आपल्याला वाटतं लॅपटॉप घ्यावा. आपल्याजवळ एक टी व्ही आहे छोटासा, आपल्याला वाटतं नवीन टी व्ही घ्यावा, LED मोठावाला. घरातच थिएटर असावं असं सुद्धा वाटतं आपल्याला. आपल्याजवळ आल्टो कार असते, मग आपल्याला असं वाटतं की मोठी कार घ्यावी. हे करण्याचा संतांचा विरोध नाही आहे करण्यासाठी. संत काय सांगतात की तुम्हाला सहज प्रवृत्तीने, सहज मार्गाने, सामान्य प्रक्रियेतून त्रागा न करता, हव्यासाची हास न धरता जर करता येईल तर अवश्य करावं. पण कोणाला लुबाडून, कोणाला दुखावून, वाममार्गाने हे करता कामी नये, अशी ही संतांची शिकवण आपल्याला आहे. आता संतांचा जो मार्ग आहे तो मार्ग अत्यंत समजुतीचा आहे. कसा आहे की ते सांगतात, जीवनात समाधान असायला पाहिजे. जर चित्तामध्ये समाधान असेल तर अंतःकरण तृप्त असतं, असं विनोबा भावे सांगतात. अंतःकरण तृप्त असेल तर मन शांत असतं, असं पण ते सांगतात. आणि जर मन शांत असेल तर बुद्धी शाबूत असते. आणि जेव्हा बुद्धी शाबूत होते तेव्हा आपल्या जीवनात आपण चांगले निर्णय घेतो आणि आपल्या जीवनाचं सर्वार्थानं सार्थक होतं. हे जे सार्थक असतं ते आपल्या जीवनात आपल्याला आनंद देतं. आपण एका वेगळ्याच भ्रांतीत पण जगत असतो. संत ती भ्रांती आपली तोडतात. आपण अहंकारात जगत असतो, आपल्या अहंकाराला पण ते तडा देण्याचा प्रयत्न करतात. कोणती भ्रांती आहे आपल्या जीवनामध्ये? मी आणि माझे. मला एक गाणं आठवतं. त्या गाण्याचे बोल असे आहेत, मानवा तू असला कसला रे, भव नदीत फसला रे. घरई माझे, महाल माझे, बाग बगीचे माझे, धनसुत दारा सर्वही माझे, पण भ्रांतीचे ओझे. वर काळ टपूनी बसला रे, भव नदीत फसला रे. वर काळ टपून बसलेला आहे आणि आज आपल्याला म्हणता येईल की कोरोना टपून बसलेला आहे. संत विनोबा भावेंनी एक वेगळीच व्याख्या केलेली आहे धनाची आणि लक्ष्मीची. आपण रोज संध्याकाळी म्हणतो शुभं करोति कल्याणम. घरात लीडा पिडा बाहेर जाव, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. ह्या लक्ष्मीचं आणि धनाचं विनोबा भावेंनी विवेचन केलेलं आहे. विनोबा भावे काय म्हणतात की शेती ही माणसासाठी आवश्यक आहे. आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि शेतीमधनं शेतकरी जे उत्पन्न प्राप्त करतो, जे धन प्राप्त करतो, जे कॅश क्रॉप तो घेतो, ती लक्ष्मी आहे. कारण तिथे त्याचा घाम गाळला जातो, तिथे त्याचे प्रत्यक्ष परिश्रम होतात, तिथे भ्रष्टाचार नसतो. म्हणून त्याचं जे धन आहे ती लक्ष्मी आहे. आणि आपण जे कमवतो ते धन आहे. आपण कोणत्या कोणत्या काळ्या गोऱ्या मार्गाने कमवतो ते आपलं सर्वांना आपलं आपलं ठाऊक आहेच. अर्थात बहुतांश लोक चांगल्याच मार्गाने धन कमवतात. असे हे विनोबा जे आपल्याला शिकवण देतात, त्यांच्या जीवनामध्ये जो आपल्याला एक प्रकारचा समाधानाचा भाग दिसतो तो फार महत्त्वाचा आहे. आणि संत अजून कशी असतात, संतांची प्रवृत्ती कशी असते? आपण अनेक पुस्तकं वाचतो, पोथ्या वाचतो.
ग्रंथ वाचतो, आपण पाहतो की देव रागवतो, देवी कोपते, ऋषी श्राप देतात, गुरुरुष्ट होतात. सत्यनारायणाच्या कथेमध्ये आपण पाहतो देव रागवला, कलावतीचा पती नावेसह दृश्य झाला, देवी कोपतात, ऋषी श्राप देतात, दशरथाला श्राप दिलाच, गुरु रुष्ट होतात. कर्णावर परशुरामासारखे गुरु रुष्ट झाले, वेळेवर त्याला ती विद्या कामास आलेली नाही. पण संत हे कसे असतात? संत कधी कोपत नाही, संत कधी रागवत नाही, संत कधी रुष्ट होत नाही आणि संत कधी रुसत नाही. ते आपल्यावर सतत कृपेची पाखर घालत असतात, अमृताचा वर्षाव करत असतात. आणि ते एका विशिष्ट पद्धतीनं, एका विशिष्ट रूपानं, एका विशिष्ट संदेशातून आपल्या प्रपंचिक माणसाला शिकवत असतात. काय शिकवतात ते? पक्षी अंगणी उतरती का गुंतोनी राहती, ऐसे असावे संसारी जोवरी प्राक्तनाची दोरी. संत हे चालते बोलते ईश्वराचे अंश आहेत. हे जे अंश ईश्वराचे आहेत त्यांचं सान्निध्य आपल्याला प्राप्त करायला हवं. आज जे महत्त्वपूर्ण संत होऊन गेले, जे अधिकारी संत होऊन गेले, त्यांनी शब्दरूपानं, ग्रंथरूपानं जे साहित्य आपल्यासमोर ठेवलेलं आहे, मग ती ज्ञानेश्वरी असो, ज्ञानेश्वरांची, मग एकनाथांचं एकनाथी भागवत असो, मग समर्थांचा दासबोध असो, किंवा मग तुकोबांची गाथा असो, हे ग्रंथ आपल्या घरात असणं अत्यावश्यक आहे. तुम्ही ते ग्रंथ वाचू नका, ते वाचायला तुम्हाला वेळ नाही झाला तरी चालेल, परंतु जर ते ग्रंथ आपल्या घरात असतील तर त्यांच्याकडे जरी नुसती दृष्टी आपली गेली तरी आपले सात्विक अष्टभाव दाटून येतात. आपलं मन त्यांना पाहून आनंदित होतं आणि आपण वाममार्गाने जात नाही. असा संतांचा महिमा ग्रंथरूपाने सुद्धा आपल्याजवळ उपलब्ध आहे. ती संत अशा प्रकारेही आपल्यावरती कृपा करतात. म्हणून तर म्हटलं आहे ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि अशाच एका विभूतीनं या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाले, ज्यांचं नाव संत विनोबा भावे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील गोगादे या गावी 11 सप्टेंबर 1895 साली नरहरी भावे आणि रुक्मिणी भावे यांच्या पोटी हे नररत्न जन्मास आलं. विनोबा एकूण 4 भाऊ. विनायकला आई प्रेमानं विनया म्हणत असे आणि वडील विनायक म्हणत असे. आई अष्टप्रहर भक्तीमध्ये डुबलेली असायची आणि वडील गणित आणि विज्ञान याच्यामध्ये रममाण झालेले असायचे. धर्म आणि विज्ञान यांच्या संगमामध्ये विनोबा न्हायलेले आहेत आणि धर्म आणि विज्ञान यांच्या द्वंद्वामध्ये ते वाढलेले आहेत. आईची अशी इच्छा की विनयानी संस्कृत शिकावं आणि वडिलांची अशी इच्छा की विनयानं फ्रेंच भाषा शिकावी. विनोबांनी दोघांचा मान ठेवला. ते संस्कृत पण शिकले आणि फ्रेंच पण शिकले. याशिवाय त्यांनी 14 भाषा आत्मसात केल्या. 14 भाषा. आणि विनोबा हे नाव कोणी दिलं त्यांना ठाऊक आहे आपल्याला? विनोबा हे नाव महात्मा गांधींनी दिलं. नुसतं शाब्दिक नाव दिलं नाही. विनोबांची जी अंतरंग वृत्ती होती, विनोबांचा जो अभ्यास होता, समाजाबद्दल त्यांची जी कळकळ होती, त्याला पाहून महात्मा गांधींनी विनोबा हे नाव दिलं. का दिलं? महाराष्ट्रामध्ये विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि त्यानंतर विनोबा असं महात्माजींचं म्हणणं होतं. इतक्या उंच पातळीच्या व्यक्तिमत्वाचे धनी विनोबा भावे होते. विनोबा भाव्यांना लहानपणापासूनच हिमालयाची आणि अध्यात्माची ओढ होती. त्यांना लहानपणी स्वप्नामध्ये प्रत्यक्ष हिमालय पर्वत यायचा. तिथं हिंडणारे ऋषीमुनी त्यांच्या स्वप्नात यायचे. 16 मार्च 1916 मध्ये ते इंटरमिजिएटची परीक्षा पास झाले.
त्यानंतर त्यांनी लौकिक शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही. एकदा त्यांचे वडील नोकरीला बडोद्याला असताना त्यांचे वडील हे रंगाचा व्यापार करायचे. त्यावेळे रंग जे आहेत ते परदेशातून आयात करावे लागायचे. ते वैज्ञानिक आणि तर होतेच. त्यांनी विचार केला की हे रंग आपण इथं का नाही तयार करू शकत, आपला भारत रंगांच्या बाबतीत आत्मनिर्भर का नाही होऊ शकत. हा आत्मनिर्भरतेचा विचार सनातन कालापासून भारतात चालत आलेला आहे आणि त्यांनी ते रंग बनवले. तर बडोद्यावरनं जेव्हा मुंबईला परीक्षा देण्यासाठी विनोबा भावे निघाले तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र फिरत होतं आणि ते मुंबईला गेले नाही, मध्येच सुरतला उतरले, दुसरी गाडी पकडली आणि थेट काशीला गेले. काशीला गंगेच्या घाटावर ते फिरत असताना अनेक परिसंवादांमध्ये, अनेक चर्चेमध्ये त्यांनी भाग घेतला. एके ठिकाणी एक परिसंवाद चालू होता, द्वैत आणि अद्वैत. या परिसंवादामध्ये अद्वैत जिंकले आणि द्वैतवादी हारले. परंतु विनोबा असं म्हणाले की तुमचा अद्वैत हारला. तिथले पंडित म्हणाले, विनोबाजी आप क्या कह रहे हैं. त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा सामान्य नाही. त्यावेळी विनोबांचं वय 21 वर्षाचं होतं. विनोबा भावे म्हणाले, ज्या शंकराचार्यांनी अद्वैतवादाचा प्रचार केला, अद्वैतवाद सांगितला, तो जर अद्वैतवाद तुम्हाला वादविवाद करून सिद्ध करावयाचा असेल, ते तुम्हाला सिद्ध करावा लागत असेल, तो हारला. सिद्ध करण्याची गरजच काय, तो तर आहेच. पण विनोबांचं मन काशीला जास्त वेळ रमलं नाही. ते वाईला आले. आपल्याला वाई हे महाराष्ट्रातलं गाव माहिती आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी वाईमध्ये अफजल खानानं आपला तळ ठोकला होता. त्या वाईमध्ये विनोबांच्या आजोबांचं म्हणजेच विनोबांच्या प्रत्यक्ष मालकीचं कोटेश्वराचं एक मंदिर आहे. त्या मंदिरात मी जाऊन आलेलो आहे. तिथे प्राज्ञ पाठशाळेमध्ये विनोबांनी शिकण्याचा निश्चय केला आणि ते केवलानंद सरस्वती स्वामी यांच्याजवळ गेले. या केवलानंद सरस्वतींचं पूर्वाश्रमीचं जे नाव आहे ते नारायण शास्त्री मराठे. स्वामी केवलानंद सरस्वतींजवळ विनोबाजी वेद, उपनिषद, शांकर भाष्य, पतंजली योगसूत्र आणि ब्रह्मसूत्र याचा सखोल अभ्यास केला. आणि सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी महात्मा गांधींना आपल्या अध्ययनाचा रिपोर्ट पत्राद्वारे पाठवला. महात्मा गांधींनी उत्तरादाखल एकच शब्द लिहून त्यांना पाठवला. तो शब्द ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, ए गोरख, तूने तो मच्छेंद्र को भी जीत लिया. अशी ही महात्मा गांधींची विनोबाजींबद्दल भावना होती. पण विनोबा भावेंना असं वाटायचं की आज जी आपल्याजवळ प्राप्त परिस्थिती आहे, आज आपला देश परतंत्र आहे आणि आपण आपल्याच वैयक्तिक पातळीला उंच करण्यासाठी, मोक्षाच्या प्राप्तीसाठी झटत आहोत, हे बरोबर नाही. म्हणून विनोबांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याचा निश्चय केला. विनोबा भावेंनी 1930 साली नागपूरला झेंडा आंदोलनामध्ये भाग घेतला आणि त्यांना इंग्रजांनी कारावासात टाकलं. वेल्लूरच्या कारावासामध्ये विनोबाजींनी ईशावास्य वृत्तीवरती समीक्षात्मक ग्रंथ लिहिला. ही काय ईशावास्य वृत्ती, ही आपल्याला पुढे कळणारच आहे. त्याच्यानंतर सविनय अविज्ञ आंदोलनामध्ये पण विनोबांनी भाग घेतला. त्यावेळी त्यांना धुळ्याच्या कारागृहात बंदिस्त केलं. धुळ्याच्या कारागृहात बंदिस्त असताना विनोबांनी जे राजकीय कैदी होते, जे दुर्दांत गुन्हेगार होते, ते कैदी होते, त्यांना गीतेचा उपदेश करण्याची सुरुवात केली. अतिशय सोप्या शब्दामध्ये जीवनामध्ये गीता कशी उतरवता येईल, त्याचं शाब्दिक तत्त्वज्ञान करण्याची गरज नाही. गीता ही जगण्याचा ग्रंथ आहे आणि ते आपल्या जीवनात
कसं तुम्हाला जगता येईल ही कैद्यांना आणि राजकीय कैद्यांना दोघांना त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातून चांगले चांगले कैदी चांगल्या मार्गावर लागले. असं म्हणतात की विनोबांच्या आईची अशी इच्छा होती की विनोबांनी गीतेचा अनुवाद मराठीमध्ये करावा. ही त्यांची आपल्या आईची इच्छा 1932 साली पूर्ण केली. आज जसा कोरोनाचा उपद्रव किंवा आघात भारतावर झालेला आहे, तोही 100 वर्षापूर्वी झाला होता. इन्फ्लुएन्झाचा, त्याला बहुतेक स्पॅनिश फ्लू म्हणायचे. आणि 1919 आजपासून 100 वर्षापूर्वी विनोबांची आई आणि विनोबांचा भाऊ त्या स्पॅनिश फ्लूमध्ये वारले. विनोबा पोरके झाले, ते अंतर्मुख झाले. 1937 जेव्हा महात्मा गांधी गोलमेज संमेलन संपवून भारतामध्ये आले आणि इंग्रजांकडनं काहीच मिळालं नाही, तेव्हा विनोबा संतापले आणि त्यांनी एक सभा घेतली. आणि त्या सभेमध्ये विनोबांनी इंग्रजांना अक्षरशः झोडपून काढलं. विनोबांना पुन्हा शिक्षा झाली. असे हे विनोबा, जे धर्म, राजकारण आणि अध्यात्म याची सुसंगती जोडत होते. धर्म राजकारण समवेत चालते, विक्रम वैराग्य एक जागी नांदते, हा धडा विनोबांनी दिला. ही जी गीता विनोबांनी आईसाठी लिहिली, आपल्याला माहिती आहे ती काव्यमय आहे. 2च महाराष्ट्रामध्ये काव्यमय गीता ज्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत. एक ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका आणि संत विनोबांची गीताई. ह्या गीताईची 75 लक्ष पुस्तकं विकली गेली. 75 लक्ष कॉपीज. आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि 2017पर्यंत ह्या पुस्तकाच्या 268 आवृत्त्या निघाल्या. असे हे विनोबा. त्या विनोबांनी एक संदेश दिला. कोणता संदेश दिला? त्या गीताईमध्ये त्याचा उल्लेख आहे. दक्ष तो मोक्ष मिळवी. मोक्ष साधासुद्धा नाही आहे, सोपा नाही आहे. आपण आहोत का दक्ष? आपल्या ऐहिक उन्नतीबद्दल, आपल्या पारलौकिक जीवनाबद्दल, आपल्या सामाजिक जीवनाबद्दल, आपल्या राष्ट्रीय जीवनाबद्दल आपण दक्ष आहोत का? नाही. आजही आपण दक्ष नाही. एवढा कोरोनासारखं संकट आलेलं असताना आपण मास्क लावा म्हणतो, लोक लावत नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवा म्हणतो, लोक ठेवत नाही. आपण कुठे दक्षता पाळतो? म्हणून विनोबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, दक्ष तो मोक्ष मिळवी. जो जीवनात दक्ष आहे त्यालाच मोक्ष मिळेल. संत हेच सांगतात. अशी संतांची ओळख आपल्याला करायची आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, आम्हापाशी नाही मोक्षाचे गाठोडे, आणूनी अवचित द्यावे हाती. तर मोक्ष ही साधीसुधी संकल्पना नाही. मोक्षासाठी तुम्हाला वासना रहित व्हावं लागतं, जीवनामध्ये दक्ष व्हावं लागतं. कालांतराने भारत स्वतंत्र होतो. 1947 साली आणि भारताचं विभाजन होतं. निर्वासित भारतात येऊ लागतात. विनोबांना आमंत्रण येतं. विनोबा दिल्लीला जातात, निर्वासितांच्या कॅम्पमध्ये जातात. त्यांना तिथं सुखाचा शब्द ते सांगतात, त्यांना धीर देतात, त्यांची कशी काय व्यवस्था भारतामध्ये होईल हे पाहतात. असे हे विनोबा. त्यांनी फक्त मीमांसा केली नाही, गीतेचा उपदेश केला नाही, ईशावास्याचा उपदेश केला नाही. ते जे बोलले तसे वागले. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. म्हणून विनोबांना वंदन करावंसं वाटतं. हे विनोबा 1951 पासनं पवनार येथील आश्रमात राहू लागले. त्याच्या आधी महात्मा गांधींनी त्यांना वर्ध्याच्या आश्रमाची जबाबदारी दिलेली होती. त्यांची आध्यात्मिक तळमळ अजूनच प्रखर होत गेलेली होती. भारत स्वतंत्र झालेला होता. 1951 साली विनोबांजवळ बातमी येते. ही बातमी येते की आंध्र प्रदेशामध्ये काही गुट, ज्याला आपण साम्यवादी म्हणतो, त्यांनी
हिंसा आरंभ केलेली आहे, लूटपाट आरंभ केलेली आहे, रक्तपात आरंभ केलेला आहे. विनोबांना याचं दुःख होतं. विनोबा पायी निघतात तात्काळ. पायी पदयात्रा करत विनोबा आंध्र प्रदेशाच्या तेलंगणा भागाच्या पायमपल्ली गावात जाऊन पोचतात. आणि विनोबा म्हणतात की हे बरोबर नाही, हा रक्तपात बरोबर नाही. साम्यवादाचा उद्देश चांगला असेल पण त्याचा मार्ग चुकीचा आहे. ते म्हणतात तुमचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत खालच्या स्तराच्या माणसाचा विचार करण्यासाठी आहे, पण आमचा माणसाबरोबर पशूंचाही आम्ही विचार करतो. आमचा मिस्टिक साम्यवाद आहे, आमचा गूढ साम्यवाद आहे. आम्ही गायीची पण व्यवस्था करतो, आम्ही बैलाची पण व्यवस्था करतो, एवढंच नव्हे तर आम्ही सापाची पण व्यवस्था करतो. हा आमचा मिस्टिक साम्यवाद आहे. आम्ही प्रेमाने मागतो, आम्ही भावनेनी मागतो. तुमच्या वादामध्ये भावनेला स्थान नाही. आणि विनोबांनी एक सूत्र प्रतिपादित केलं. कोणतं सूत्र? ह्याच्यावरती आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. सबभूमी गोपालकी, सबभूमी गोपालकी, नहीं किसी की मालकी. आणि हे सूत्र त्यांनी कुठून घेतलं? हे ईशावास्यामधनं त्यांनी सूत्र घेतलं, ईशोपनिषदमधनं घेतलं. ईशोपनिषदाचा विनोबांना गहन अभ्यास. आणि मग त्यांनी जे प्रवचन केलं ते त्यांनी अनुकरणही केलं. ईशावास्याचा पहिला श्लोक आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधकस्य सुदधनम. हे जी पूर्ण पृथ्वी आहे हे देवाचं आवास आहे, त्याचं घर आहे. तुम्ही जी संपत्ती प्राप्त करता, तुम्ही जी धन प्राप्त करता, ते तुमचं धन त्यागपूर्वक त्याचा तुम्ही उपभोग घ्या. जे तुमच्या जवळ आहे आणि ते जर उतू जात असेल तर ते लोकांना वाटून द्या. दुसऱ्याचं धन ह्याच्यावर नजर ठेवू नका, दुसऱ्याचं धन लुबाडू नका, दुसऱ्याच्या धनावर तुमचा अधिकार नाही. हे तर भारताची घटना सुद्धा सांगते. पण विनोबा हे सांगतात की तुमच्या धनावरही तुमचा विश्वास नाही, तुमचा अधिकार नाही. कारण जे तुम्ही प्राप्त केलं आहे ते ईश्वराच्या कृपेने प्राप्त केलं आहे आणि त्यागपूर्वक त्याचा उपभोग करा. आणि हे सूत्र घेऊन विनोबा भावे आंध्र प्रदेशामध्ये गेलेले आहेत. 18 एप्रिल 1951 ते 27 जून 1951 या 70 दिवसांमध्ये विनोबांनी 200 गावं भ्रमण केली. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की विनोबांच्या झोळीमध्ये 12,000 एकर जमीन दान म्हणून प्राप्त झाली. केवढा मोठा चमत्कार आहे. जे चमत्कार करतात ते संत नसतात, पण संत चमत्कार अवश्य करतात. 12,000 एकर जमीन तिथल्या हरिजनांना, तिथल्या दलितांना विनोबाजी वाटून देतात परिवाराला. आणि त्यांची जी जगण्याची भ्रांत असते ती भ्रांत मिटवतात. त्यांच्या पोटामध्ये जी भुकेची आग लागलेली असते ती भुकेची आग विनोबा भावे शमन करतात. आणि हा संत इथेच थांबत नाही. ईशावास्याचा दुसरा श्लोक ते पुन्हा अनुकरणात आणतात. कुर्वन्नेवेह कर्माणि जीजीविषे शतं समा एवं त्वयि नान्यते तोस्ति न कर्म लिप्यते नरे. विनोबा भावे म्हणतात 100 वर्ष जगण्याची इच्छा आपण करावी, पण ती करत असताना सतत कर्म करत असावे. हंतरुणावर लोळण्यासाठी 100 वर्ष जगण्याची कामना करू नये असा स्पष्ट संदेश विनोबा भावे देतात. आपण शुभेच्छा देतो जीवेत शरदच्छतम जन्मदिवसाच्या. कशासाठी? जर 100 वर्ष कर्म करीत जगत असायचं तरच ही कामना, ह्या शुभेच्छा फलीभूत होणार आहेत. तर विनोबा भावे म्हणतात की कर्म हे देहधारी माणसासाठी अपरिहार्य आहे. कर्माशिवाय, सत्कर्माशिवाय देहधारी माणसाला दुसरा उपाय नाही. आणि कर्म
हे माणसाला चिटकत नाही, कर्माची वासना चिपकते. 14 वर्ष भगवान श्रीराम वनात फिरले, पण हा महापुरुष 14 वर्ष पायी उन्हात तान्हात पावसात थंडीत भारतभर फिरला. उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, गुजरात. कशासाठी फिरला? दान मागण्यासाठी, भूमिहीनांसाठी दान मागण्यासाठी. सबभूमी गोपालकी भूदान आंदोलन उभं केलं, ग्रामदान आंदोलन उभं केलं. काही काही गावातनं तर त्यांनी गावाच्या गावं लोकांनी दान दिली त्यांना. आणि आपल्याला पुन्हा आश्चर्य वाटेल की ह्या 14 वर्षाच्या पायी प्रवासामध्ये 70 वर्षाचा हा वृद्ध संत दरदर फिरतो आहे. 40 लक्ष एकर जमीन त्यांना दानात मिळाली. 40 लक्ष एकर जमीन. अद्भुत गोष्ट आहे. पृथ्वीच्या पाठीवरचा अद्भुत चमत्कार आहे हा. आणि ही जमीन 3.5 लाख परिवारामध्ये विनोबांनी वाटली. प्रशासनाची जी काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या, पण त्याच्यात वेळ लागू लागला. तेव्हा त्यांनी दानदात्यांना म्हटलं की तुम्ही आता मला जमीन प्रत्यक्ष दान देऊ नका, तुम्हाला ज्या परिवाराला, ज्या भूमिहीनाला दान द्यायची आहे त्याचं पत्र मला द्या. रजिस्ट्रार ऑफ सोसायटीकडे जा, ते दानपत्र मला द्या आणि मला सांगा ही दान ह्या व्यक्तीला दिली. असे विनोबा भावे. तुकारामांच्या अभंगावर तुकाप्रसाद म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं. महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराष्ट्र पत्रिका काढली. जनजागृतीचं अखंड काम केलं. आणि 1970 साली विनोबा भावे पवनारला कायम स्वरूपात स्थायिक झाले. त्या पवनारला, त्यांच्या समाधीला मी प्रत्यक्ष भेट दिलेली आहे. दरम्यान त्यांनी गोरक्षण, गोसंवर्धन आणि गोहत्या हे बंद व्हावं, गोसंरक्षण व्हावं याच्यासाठी उपोषण केलं. आणि जेव्हा इंदिरा गांधींनी लोकसभेमध्ये त्यांची ही मागणी मान्य केली तेव्हाच त्यांनी आपलं उपोषण तोडलेलं आहे. असे हे विनोबा भावे. या विनोबा भावेंना या महत् कार्यासाठी रेमन मेगॉसेस पुरस्कार मिळाला, जो एशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. त्यांची अध्यात्माची, त्यांची धर्माची भूक शांत झालेली नव्हती. त्यांनी ऋग्वेदाचा अभ्यास केला. ऋग्वेदातील 83 मंत्र त्यांनी निवडले आणि वेदामृत नावाने ते प्रसिद्ध केले. त्याच्यातला एक मंत्र त्यांनी जो त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे तो मंत्र आहे गायत्रीचा. तो जेव्हा मी वाचला तेव्हा मला असं वाटलं की इतक्या स्पष्ट रूपाने कोणत्याच व्यक्तीने गायत्री मंत्राची महती वर्णन केलेली नाही आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. भू भुव स्वाहा. भू म्हणजे पृथ्वी, भुवम म्हणजे अंतरिक्ष आणि स्व म्हणजे स्वर्ग, अशी विनोबांनी व्याख्या केलेली आहे. आणि सूर्यनारायण हा स्वर्गात आहे, त्याची किरणं अंतरिक्षात पडतात आणि त्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो. जेव्हा सूर्यनारायण उगवतात तेव्हा सगळे विषाणू, जीवाणू समाप्त होतात. आणि आपल्याला सूर्यनारायणाचं वरण करायचं आहे, वरेण्यम. तो आपल्यासाठी उभा आहे. विनोबा भावे कळकळीने सांगतात, तुम्ही 6 वाजता ते दार उघडा आपलं, तो 6 वाजता तुमच्यासाठी उभा आहे. तुम्ही 8 वाजता दार उघडा, तो 8 वाजताही उभा आहे. तुम्ही 10 वाजता दार उघडा, झोपून उठा, तो 10 वाजताही तुमच्यासाठी उभा आहे. विनोबा म्हणतात, आपलं अंग थोडं तरी सूर्यासमोर उघडं ठेवावं. आणि मोक्षाच्या कामनेचा हा मंत्र नाही. धियो यो न प्रचोदयात. मोक्ष मागितला नाही. या गायत्री मंत्रामध्ये विनोबा म्हणतात की बुद्धीला प्रेरणा दे, प्रचोदित कर, अशी मागणी आपण केलेली आहे.
आणि मला दे अशी प्रार्थना नाही आहे, ही सामूहिक प्रार्थना आहे. गायत्री मंत्र, आमच्या बुद्धीला प्रेरणा दे. ऋग्वेदातील 10 मंडलांपैकी 3रे मंडल विश्वामित्र ऋषींचं आहे असं ते सांगतात. आणि ह्या गायत्री मंत्राचा जो ऋषी आहे तो विश्वामित्र आहे. याचा जो देवता आहे तो सविता सूर्यनारायण आहे. आणि याचा जो छंद आहे तो गायत्री आहे. हा मंत्र त्रिपदा आहे, म्हणून उपांशू याचा जप करायचा आहे. उपांशू जप म्हणजे आपल्या ओठ हल्ले पाहिजे, आपला जप आपल्यालाच ऐकू गेला पाहिजे, पण दुसऱ्याला ऐकू गेला पाहिजे, जाता कामा नये, तेव्हा ही सिद्ध होते. आणि गायत्री मंत्र विनोबा भावे जगले, त्याचा असंख्य जप त्यांनी केला. आणि गायत्री मंत्रावरती ज्यांनी कार्य केलं असे 3 व्यक्ती मला माहिती आहेत. एक तर समर्थ रामदास स्वामी यांनी गायत्री मंत्राचं पुरस्चरण केलं, दुसरे मोतीलाल नेहरू आणि तिसरे विनोबा भावे. असे हे विनोबा भावे ज्यांनी वेदामृतासारखे 83 मंत्र आम्हाला दिले, गायीची महती सांगितली. वेदामध्ये विनोबांनी आम्हाला गायीची 24 नावं सांगितलेली आहेत. ते म्हणतात वेदामध्ये कडू, तिखट असा कोणताच गुणधर्म नाही. वेदात एकच गुणधर्म आहे, तो म्हणजे मधुर. सगळं मधुर आहे वेदांमध्ये, आणि ते आपल्यासाठी आहे. मधुर वारे वाहतात, अशी सुंदर अशी विवेचना वेदामृत या पुस्तकामध्ये विनोबा भावेंनी केलेली आहे. असा हा विनोबा भावे संत. पवनार येथे स्थित झाला, सर्वोदय आंदोलन उभं केलं. सर्वोदय म्हणजे सर्वांचा विकास, सर्वांचा उदय. सर्वोदय या शब्दाचा जर आपण संधी विग्रह केला तर त्याचा अर्थ होतो सर्वांचा उदय. ही आध्यात्मिक विकासाची पायरी आहे. आणि सबका साथ सबका विकास ही सोपान परंपरा आहे, ती विनोबांपासून चालत आलेली आहे. असे विनोबा भावे. विनोबा भाव्यांचं जे अंतःकरण आहे ते मानवी संवेदनांनी ओथंबलेलं आहे. एक त्यांचा भक्त म्हणतो की विनोबा भावेंचं जर हृदय आपण पिळलं तर त्यातून करुण रसाची थेंब पडतील, इतका हा मऊ हृदयाचा. मऊ वेणावून आम्ही विष्णुदास, त्या तोडीचा विनोबा. चंबलमध्ये जेव्हा डाकूंचा उत्पात होता, दुर्दांत डाकूंचा उत्पात होता, तेव्हा विनोबा भावेंनी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव तिथे दाखवलेला आहे. आणि विनोबा भाव्यांच्या व्यक्तिमत्वावरती प्रभावित होऊन, विनोबा भाव्यांच्या तपनिष्ठतेपुढे नतमस्तक होऊन 19 दुर्दांत अशा डाकूंनी त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. किती प्रकारे ह्या माणसाने कार्य केलं असेल. आणीबाणीच्या प्रसंगी विनोबा भावे मौन होते. त्यांच्यावरती काही आरोप पण झाले, ते काही गलिच्छ आरोप नव्हते, पण ते एक काँग्रेसी संत म्हणून असा पण त्यांच्यावर आरोप झाला. कारण की जेव्हा वसंत साठे त्यांना भेटायला गेले आणि आणीबाणीवरती त्यांचं मत मागितलं, तेव्हा विनोबांच्या जवळ एक पुस्तक पडलेलं होतं महाभारतातलं. त्या पुस्तकाचं नाव होतं अनुशासन पर्व. ते पुस्तक त्यांनी वसंत साठेंना दिलं आणि त्याच्यावरनं हे प्रचार करण्यात आला की विनोबा भावेंनी आणीबाणीचा समर्थन केलं म्हणून. पण अशातली गोष्ट नाही आहे. विनोबांनी प्रत्येक नीतीला, राजाच्या प्रत्येक नीतीला जी चुकीची होती त्याचा विरोध केलेला आहे. एकदा ते नेहरूंजवळ काही कामासाठी गेले, समाजाच्या कामासाठी गेले, पण काहीच झालं नाही. त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडावर म्हटलेलं आहे. हे आत्मिक बळ, हे आत्मिक बळ त्यांच्याजवळ होतं. मला तो शब्द पूर्ण आठवत नाही, 2च वाक्य आठवतात. जे काही विनोबा बोलले ते फार पूर्वी मी ऐकलेलं होतं. व्हेन किंग स्पीक्स आर्मी मूव्ज. जेव्हा राजा बोलतो तेव्हा आर्मी चालायला सुरुवात करते.
बट व्हेन नेहरू स्पीक नथिंग मूव्स. नेहरू बोलतात पण काहीच हालचाल होत नाही या देशामध्ये, तुमच्या म्हणण्याला काही महत्त्व उरलेलं नाही. इतका परखड शब्द नेहरूंबद्दल विनोबांनी वापरला. म्हणजे ह्याचाच अर्थ ते निर्भीक होते, ते भयमुक्त होते, असे हे विनोबा भावे. 1982 साली जेव्हा त्यांनी बघितलं की हा देह आता आत्म्याला साथ देत नाही, अन्न पाणी शरीराला लागत नाही, औषधाचा उपयोग होत नाही, तेव्हा आता आपला देह विसर्जित करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्यांनी प्रायोपवेशन हा विधीचा अवलंबन करून 15 नोव्हेंबर 1982 रोजी आपला देह ठेवला. विनोबांची आत्मज्योत मालवली, परंतु विनोबांच्या विचारांची ज्योत अजूनही कित्येकांच्या हृदयामध्ये तेवत आहे. ती काळाची गरज आहे. विनोबांचं चरित्र, विनोबांची शिकवण, विनोबांचं कर्म लोकांसमोर जाण्याची गरज आहे. विनोबांना भारत रत्नासारखा पुरस्कार देण्यात आला. खरोखरच ते भारताचे रत्न होते. विनोबांनी उपनिषदांचा अभ्यास केला, विनोबांनी वेदांचा अभ्यास केला. आणि उपनिषदांचा अभ्यास करत असताना मला एक गोष्ट जाणवली. प्रत्येक उपनिषदाचा एक वेगळा शांती मंत्र आहे. विनोबा असं म्हणतात की उपनिषद वाचण्यापूर्वीही तो शांतिमंत्र जो आहे तो उपनिषदाचा भाग नाही, पण तो उपनिषदाच्या आधी म्हटला जातो शांतिमंत्र. आणि त्यांचं म्हणणं आहे की उपनिषद वाचल्यानंतरही तो शांतिमंत्र म्हणायचा आहे. कारण की प्रारंभी जो शांतिमंत्र म्हणायचा असतो तो श्रद्धेनं म्हणायचा असतो, आणि जो उपनिषद वाचल्यानंतर म्हणायचा असतो तो समाधानाने म्हणायचा असतो. म्हणजे श्रद्धा ते समाधान असा व्यक्तीचा, असा भक्ताचा प्रवास व्हायला पाहिजे, असं विनोबांचं म्हणणं आहे. ज्या जबलपूरसारख्या शहराला विनोबाजींनी संस्कारधानी हा शब्द दिला, त्या विनोबांना मी त्रिवार वंदन करतो. आणि त्यांच्या शांतिमंत्रांनी आजच्या ह्या माझ्या व्याख्यानाला पूर्णविराम देतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमिता